महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, संपर्क अध्यक्ष किशोर शिंदे, सुधीर पाटसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष विनायक महेंद्रकर यांच्या नेतृत्वात विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी सकाळी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात रुद्राभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। तदनंतर देगाव आणि हिप्परगा येथे वृक्षारोपण करण्यात आले। सोलापूर शहरातील सोन्या मारुती येथील मध्यवर्ती कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरास 158 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत योगदान दिले। या शिबिरास अनेक सामाजिक व राजकीय लोकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। गुळवंच येथील अनाथ आश्रमात अनाथ मुलांना मिष्टान्न वाटप, शालेय साहित्य वाटप, एनसीएमसी कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम करून एकनिष्ठतेची शपथ घेण्यात आली। सोलापूर शहर व जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी यावेळी दिली। सदर प्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविशी राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अभिषेक रंपुरे, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रसाद कुमटेकर, शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने, निलेश भंडारे, शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोळी, विश्वास गजबार, वीर संगप्पा भोज, बाळकृष्ण लाड, मनोज साळुंके, उत्तर तालुका अध्यक्ष गणेश भोसले, अभिषेक किरकल, समर्थ माळगे, वैभव रंपुरे, गोरक्ष उपरे, द्वारकेश पटणे, ओंकारवाले, शहर अध्यक्ष महिला आघाडी जयश्री हिरेमठ, सोनाली भागानगरे, असंख्य महिला पदाधिकारी तसेच इतर सेलचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या युवकांना जी व्यक्ती आकर्षित करू शकते असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे राजसाहेब, बाळासाहेब आणि उद्धव साहेब। मला अभिमान आहे की मी भारतीय विद्यार्थी सेनेत राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलो व समाजसेवेचे धडे विद्यार्थी सेनेपासून राजसाहेबांनी आमच्यात घातले म्हणायला हरकत नाही। अशा व्यक्तीला मी सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले आणि आम्ही सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे रक्तदानामध्ये सहभागी झालेलो आहोत। महाराष्ट्र, मी सुभाष माने, मनसे जिल्हा उपाध्यक्ष। हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने विनायकांना महेंद्रकर, जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या जिल्हा कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान असं मानलं गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मी व माझ्या सहित असंख्य मनसैनिक या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित आहेत। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर मनसेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रकर, आमचे जैनू, अभिजित तापरे रंपुरे, ते सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। जे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार होते की 80% समाजकारण, 20% राजकारण, महाराष्ट्रामध्ये मनसेचे पदाधिकारी असू दे किंवा शिवसेनेचे असू दे, रक्तदान, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण अशी विविध कामाच्या माध्यमातून मनसेची संघटना वाढलेल्या महाराष्ट्रात आणि शिवसेना वाढलेल्या आहे। त्यामुळे अशा या देशाचं नेतृत्व करणाऱ्या आज संजय राऊत साहेबांनी म्हणले की उद्धव साहेबांनी, राजसाहेबांनी देशाचं नेतृत्व करावं असं गेल्या 2 वर्षापासून आम्ही सोलापूर शहरामध्ये मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येऊन काम करतो। सोलापुराचा प्रश्न असू द्या, कुठल्या अनेक विषय असू द्या, आम्ही एकत्र येऊन सोलापूर शहराच्या नागरिकांचे प्रश्न सोडवतो। परंतु अशा ह्या थोर नेत्याला शिवसेनेच्या वतीनं आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी, मनसैनिकांनी विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। माननीय राजसाहेबांचा आम्हा सर्वांस आदेश असतो की स्वाभिमान विकायचा नसतो तर तो जागवायचा असतो। त्याचप्रमाणे आज आम्ही सोलापुरातील सर्व मनसैनिक पदाधिकारी माननीय राजसाहेबांना असा शब्द देतो की साहेब, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कधी विकू देणार नाही आणि
त्या महाराष्ट्राबद्दल जो आपल्या मनातील जो महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, ते महाराष्ट्रासाठी आमच्या प्राणाची आहुती लागली सर्व मनीसैनिकाची, तर आम्ही माननीय राजसाहेबांच्या विचारासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला सुद्धा तयार आहोत. हे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जुळलेले मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्रात होणारे मराठी सण यावर टोकाचं प्रेम करणाऱ्या मराठी हृदय सम्राट सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अनेक विविध कार्यक्रमांचे इथं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यातला सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम आणि राजसाहेबांचा अभिप्रेत असणारा कार्यक्रम असा की वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही इथं हिप्परगाला घेतलेला आहे. तसेच देगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. दोन्हीकडे एका ठिकाणी फळ रोपांचं केलेलं आहे, एका ठिकाणी फुल रोपांचं वृक्षारोपण केलेलं आहे. तसेच आज राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मनसे पदाधिकारी व आमचे महिला भगिनी आज आम्ही एक निष्ठेची शपथ घेतलेली आहे की सन्माननीय राजसाहेबांच्या मनात असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी पक्षाचे जे विचार आहेत, जी निष्ठा आहे की राजसाहेबांच्या कायम त्यांच्या पाठीशी राहून आम्ही ती पुढे नेण्याचा प्रयत्न करू व पक्षाची जे ध्येय धोरण असतील त्याचं पालन करून जे वरिष्ठ नेतृत्व जे आदेश देतील त्याचा सन्मान करून पक्षाचं झेंडा सोलापूरमध्ये प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात, प्रत्येक माणसामध्ये रोवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. अशी एक शपथ एक निष्ठेची आम्ही आज इथे घेतलेली आहे.